संविधान बचाव रॅली काढणाऱ्या राहुल गांधींना हे माहीत नाही का की संविधानाला खरा धोका काँग्रेसकडूनच आहे। जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत संविधान आहे तसेच राहील। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान भाजपासाठी सर्वोत्तम आहे। आजपर्यंत कितीतरी वेळा काँग्रेसने घटनेत बदल केला आहे। आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी संविधानाचा किती वेळा अपमान केला याचा इतिहास एकदा राहुल गांधींनी काढून पाहावा असं मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलं। ते सांगलीत सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी आज अनेक व्यापारी, डॉक्टर्स, वकील यांच्या बैठका आयोजित करून त्याद्वारे प्रचार सभा घेतल्या। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे हे सांगली मिरजेचे उमेदवार तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील उपस्थित होते। नमस्कार। आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय श्री सुरेशजी खाडे आणि आत्ताचे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तसेच सांगलीमधले आपले आत्ताचे उमेदवार आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ, व्यासपीठावरती आपले माजी आमदार सध्या पण आहेत, इथं बाकी सगळे पार्टीचे सगळे पदाधिकारी, माझ्यासमोर असलेले माझे पत्रकार मित्र आणि मैत्रिणी। 2024च्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मी काल कोल्हापूरमध्ये आणि आज सांगलीमध्ये आज आहे। सकाळी आज नरसुवाडी पवित्रशा तीर्थक्षेत्रावरती दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केली। सकाळपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा भवनमध्ये शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वेगवेगळ्या ग्रुप्स, वेगवेगळ्या बैठका, वेगवेगळ्या म्हणजे ॲडव्होकेट्स, हॉटेल ओनर्स, आत्ता CS आणि वेगवेगळ्या लोकांना कंटिन्युअसली सांगलीमध्ये भेटतोय। आपल्या सांगली मिरज या दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला एक खूप चांगलं वातावरण मागच्या वेळीपेक्षाही म्हणजे डबल मताने आपण यावेळी या ठिकाणी निवडून येणार याचा खात्री आणि विश्वास मला या ठिकाणी आहे। खरं तर 2014 ते 2019 महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार होतं, NDAचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं आणि या महायुतीच्या सरकारामध्ये डबल गतीने विकास हा महाराष्ट्रामध्ये होत होता। पण तो 2019मध्ये परत महाराष्ट्रातील पूर्ण जनतेने डबल इंजिनच्या सरकारालाच कौल दिला होता, महायुतीलाच कौल दिला होता, NDA सरकारलाच आणि महाराष्ट्राच्या विकासाला कौल दिला होता। पण तो विकास म्हणजे जर कोणी त्याला म्हणजे आडमुळं धोरण जर कोणी घेतलं असेल तर तो उद्धवजी ठाकरे याने स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या पुत्रप्रेमापोटी म्हणजे इथं महायुतीचं सरकार महाराष्ट्राचा विकास होऊ दिला नाही। आणि मधली जी 3 वर्ष म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात असेल विकास जर बंद पडला असेल तर तो त्यांच्यामुळे। आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं मी अभिनंदन करतो। लोकांनी दिलेला कौल आणि परत एकदा म्हणजे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी NDA बरोबर आले आणि एकनाथजी असेल, देवेंद्रजी असेल यांनी महाराष्ट्राच्या गती, महाराष्ट्राचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा पुढे नेण्यासाठी सुरुवात केली। आपण बघतोय की मराठीसह पाली राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपल्या केंद्र सरकारने केलं। पहिल्या वेळी याचा सार्थ अभिमान महाराष्ट्रातील जनतेला आहे, तेवढाच अभिमान गोव्यातीलही मराठी जनतेला आहे। कारण गोव्यातील कोकणी भाषेच्या बरोबर मी मराठी भाषा आजही त्या ठिकाणी शिकतो। मी खरोखरच केंद्र सरकारचं यासाठी अभिजात दर्जा दिल्याबद्दल मी खरोखरच मनापासून माननीय मोदीजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि म्हणजे गोवंश हत्या कायदा हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 2015मध्ये लागू होता। त्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा आत्ता आपल्याला यावेळी सरकारने दिला, त्या सरकारचं मी खूप खूप अभिनंदन करतो। यावेळी वेगवेगळ्या माननीय मोदीजींचं सरकार हे 4 पिलरवरती चालतं: युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण। आणि ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिनची सरकारं आहेत त्या 4ही ठिकाणी म्हणजे सगळ्या ठिकाणी याच 4 पिलरवरती सगळ्या स्कीम, सगळ्या योजना या राबवल्या जातात। माननीय मोदीजींच्या कार्यकाळामध्ये फक्त घोषणा करत नाही तर त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन हे सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशा पद्धतीने करतात हे बघितलं जातं। युवा शक्तीबाबत सांगत असताना माननीय प्रधानमंत्री यांनी
स्किल डेव्हलपमेंट, प्रधानमंत्री कौशल्य योजना ही स्किल डेव्हलपमेंट नवीन मंत्रालय 2014 मध्ये सुरू केलं आणि त्या मंत्रालयाच्या मार्फत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग या सगळ्यांना स्किल करण्याचं काम केलं. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हा स्किलिंगचा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने सुरू केला होता. विरोध केला. या काँग्रेसने या योजनेला विरोध केला राज्यात. आम्ही कोर्टात जाणार म्हणून सांगतोय. तीच काँग्रेस आता सांगते की आम्ही सत्तेवर आल्यावर 3,000 लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत देतोय. म्हणजे हा प्रश्न आपण तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे. नाही, कसं आहे, त्यांनी एक बाजूला विरोध केला आणि आता त्यांना याचाच आधार घ्यावा लागला. भाजपवर आरोप केला जातोय की निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून केलं म्हणून, मात्र त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते आणखीन ज्यादा रक्कम देणार असं ते सांगत आहेत. एकंदरीत लोकांची मतदारांची कारण दिशाभूल त्यांनी काँग्रेस कर्नाटकमध्ये पण हेच सांगितलं, हिमाचल प्रदेशमध्ये पण हेच सांगितलं, कर्नाटकमध्ये तर पण त्यांनी कार्ड पण डिस्ट्रीब्यूट करून भरून घेतल्या होत्या. पण आज तुम्ही जाऊन बघा, शेजारी राज्य कोणालाही कुठली योजना मिळत नाहीये. उलट त्यांच्यामध्येच भांडण खूप मोठी सुरू झाली. नागपूर गोवा हायवे जो आपण एवढी जाहिरात केली शक्तीपीठ हायवे म्हणून, गोवा गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट, तर तुम्हाला भाजपला शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करायला तुम्ही कमी पडला का? तुमच्यावर नामुष्की आली तो हायवे रद्द करायची? हा प्रश्न कसा आहे, म्हणजे इट इज अ लँड एक्विजिशन आणि बाकीच्या बाबतीतला प्रश्न आहे. केंद्रातला हा प्रोजेक्ट आहे, पण नक्कीच म्हणजे त्याच्यावर आज न उद्या काहीतरी सोल्युशन जो आहे, डायव्हर्जन वगैरे हा प्रकार काढून सुरू होईल. गोव्यामध्ये आपने तुमच्या सरकारवर एक आरोप केलेला आहे, नोकऱ्या विक्री या संदर्भात आरोप केलेला आहे. नेमका तो आरोप काय आणि काय वस्तुस्थिती आहे? गोव्यामध्ये ट्रान्सपरंट इथे नोकऱ्या दिल्या जातात. आता कोणी जरी नोकरीसाठी तिसरा माणूस जर पैसा घेत असेल, त्याचा काही सरकारशी संबंध नाही, त्याला पकडून आत टाकणं हे सरकारने सुरू केलेलं आहे. म्हणून गोव्यामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यामार्फतच नोकऱ्या दिल्या जातात. पण काही लोक भूलथापा करून त्या सगळ्यांना आत टाकलं. ऑलरेडी म्हणजे 13 ते 14 लोकांना आतापर्यंत आत टाकले आणि यापुढे अशा पद्धतीची स्ट्रिक्ट ऍक्शन गोवा गव्हर्नमेंट घेईल. आठावरच्या बहुमतात जर महाराष्ट्रात परिस्थिती आली, आमदारांची जर प्रभाव सुरू झाली, ही परिस्थिती येणारच नाहीये. गोव्यात आश्रय मिळणार का यावेळी महाराष्ट्राच्या आमदारांना? काही काळजी करू नका, ती परिस्थिती येणार आहे. पूर्ण महाराष्ट्रात आपल्या बहुमताचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपलं येईल. Thank you. सर, राहुल गांधी ने जो संविधान बचाओ योजना शुरू की है, आपको इसके बारे में क्या कहना है? राहुल गांधी जो संविधान लेके घूम रहे हैं वो संविधान ही नहीं है, ये तो पहले है. और वो संविधान क्या बचाएंगे? उनके पार्टी ने संविधान का बचाव कभी किया ही नहीं. मैं सिर्फ एक ही कहूँगा, भारतीय जनता पार्टी के लिए बाबा साहेब अम्बेडकर का संविधान सर्वतोपरि है और हम यही कहते आए हैं कि ये संविधान जब तक सूर्य और चांद है तब तक ये संविधान रहेगा. जातिगत जनगणना के बारे में भी उन्होंने कहा है, जब उनकी सरकार आएगी तो बनेगा. क्या बीजेपी उसका समर्थन करेगी? और वो सिर्फ देखिए, यही कहते रहते हैं और उनको कुछ काम नहीं है. थैंक यू. बोलत असताना माननीय मोदीजीने PM किसान कार्डच्या अंतर्गत म्हणजे आपण 6,000 रुपये अकाउंटवरती माननीय मोदीजीने घातले. आपल्या महायुतीच्या सरकारने अजून 6,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये डायरेक्टली अकाउंटवरती दिले. तर आज 15,000 रुपयेपर्यंत करायचा मानस आपल्या सरकारनं ठेवलेला आहे. मोदीजीच्या कार्यकाळामध्ये PM किसान क्रेडिट कार्ड असेल, सॉइल हेल्थ कार्ड असेल, अशा विविध योजना या शेतकऱ्यांसाठी काढला. आज PM किसान क्रेडिट कार्डच्या योजनेच्या अंतर्गत म्हणजे 1 लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्याला विदाऊट वॉरंटी, विदाऊट गॅरंटी याशिवाय हे पैसे डायरेक्टली आज किसान क्रेडिट कार्ड घेऊन, मग तो शेतकरी असेल, दूधवाला असेल, मच्छवारा असेल, अशा सामान्यातल्या सामान्य माणसाला हे कार्ड जे आहे हे मोदीजीच्या सरकारमध्येच मिळालेलं आहे. त्याच्या आधी कधीही म्हणजे अशा पद्धतीची योजना नव्हती. आपण म्हणतोय की 2014 पूर्वीचा भारत देश आणि 2014 नंतरचा भारत देश हे कम्पेअर करा इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड इन ह्युमन डेव्हलपमेंट.